हरिओम चिंतन प्रवचन क्रमांक 33 कर्म जन्मसिद्ध भाग 2. आपल्या 84 लक्ष जन्मसत्राचा शेवट करण्यासाठी मानवाचा जन्म झालेला आहे. यामुळे त्याला अनन्यसाधारण बुद्धी दिली आहे. आपण जगतो म्हणजे नक्की काय करतो, आपण कसे जगतो, का जगतो याचा विचार करायला त्याला आकलनशक्ती दिलेली आहे. यामुळे मानवाने जीवनाबद्दल विशेष असा विचार केला. जगणे इतकाच मर्यादित हेतू मानवाने ठेवला नाही. या जगण्यापलीकडे काहीतरी आहे आणि ते कसे आणि का जगावे याचा विचार त्याने केला. आपण ज्यामध्ये जगतो त्या ब्रह्मांडाचा, ते नियंत्रित करणाऱ्या ब्रह्मांड नायकाचा त्याने विचार केला. या सर्वामध्ये आपले प्रयोजन काय आहे याचा विचार त्याने केला आणि त्याप्रमाणे जीवन जगायला सुरुवात केली. कर्माची अपरिहार्यता मानवाला उमजली, कारण आपण काहीही एक क्षण कर्माशिवाय असत नाही. जेथे स्वस्थ बसणे हे सुद्धा एक कर्म आहे, तेथे कर्म न करणे अशक्य आहे. हे जाणून मानवाने कर्माबद्दल सखोल अभ्यास केला. त्याचे नियम, शास्त्र, सिद्धांत जाणून त्याप्रमाणे आचरण करून जीवनाचा एकमेव उद्देश म्हणजे मुक्ती प्राप्त करणे हे त्याने साध्य केले. मुक्त होण्यासाठी कर्म, ज्ञान, भक्ती किंवा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग असे 3 प्रमुख मार्ग आहेत. अर्थात या 3ही मार्गावर आत्मभान म्हणजे आत्माचरण, आत्मज्ञान, आत्मभक्ती असणे अपेक्षित आहे. या 3 प्रमुख मार्गावर येण्यासाठी त्यांचे अनेक उपमार्ग आहेत. परंतु या 3 प्रमुख मार्गांपैकी कोणताही एक किंवा 2 मार्ग मुक्त होण्यासाठी पुरेसे होत नाहीत. प्रत्येक मार्गाच्या काही ना काही मर्यादा आहेत. यामुळे मुक्तीसाठी या 3ही मार्गांचा एकत्रित संयम साधावा लागतो. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून म्हणजेच फक्त कर्मयोगाने आचरण करून मुक्ती प्राप्त होत नाही. फार तर असा प्रामाणिकपणे निरीच्छ बुद्धीने झटून काम करणारा म्हणून समाजात मान्य होतो. परंतु आपण काम का करत आहोत, त्याचा अंतिम हेतू काय आहे याचे आकलन नसल्यामुळे तो फक्त कामाचा उलट करत जगत राहतो. जन्मोजन्मी तो हेच करतो. याचप्रमाणे फक्त ज्ञान असूनही मुक्ती प्राप्त होण्यासाठी ते पुरेसे होत नाही. कारण ज्ञान आहे, परंतु ते मुक्तीची यात्रा करायला वापरायचेच नाही, तर त्या ज्ञानाचा काय उपयोग? आपण आत्मपरब्रह्माचा अंश असून आपण आपल्या देहामध्ये वास्तव्य करतो हे ज्ञानाने जाणायचे. परंतु परमात्म्याचा शोध घ्यायला बाह्य जगतामध्ये वणवण करायचे. अशाने परमात्म्याचा दर्शन योग कसा प्राप्त होणार? किंवा आपल्यामध्ये भक्ती आहे, परंतु आपण धनसंपत्तीच्या लोभाने त्यासाठी काम करत राहिलो तर आपल्याकडून अनात्माचरण, अयोगिक कृत्य होणार यात तिळमात्रही शंका नाही. आपण दररोज देवळात जाऊन देवाकडे धनसंपत्ती मिळू दे अशी भीक मागणार. त्यासाठी देवाची पूर्ण भावभक्तीने पूजा, अर्चा, विधी, सोपस्कार करणार. याचे संचित साचणार हे उघड आहे. मग मुक्ती कशी शक्य आहे? तसेच आपल्याला ज्ञान आहे, आपण कर्मयोग करत आहोत, परंतु भक्ती नाही. अशाने आपण एक कसबी, हुशार, चिकाटीने काम करणारा म्हणून जन्मोजन्मी प्रसिद्धी मिळवत देहाचे फेरे घेत राहू, परंतु कधीही योगधामी यात्रा करणे होणार नाही. किंवा समजा की आपण कर्मयोग करत आहोत, आपल्यामध्ये भक्तिभाव आहे, परंतु आत्मज्ञानाचा अभाव आहे. यामुळे आपण कामावर काम देणाऱ्या आपल्या मालकावर श्रद्धा बाळगून एक अनिष्ठ होऊन आपले काम करत राहू, अत्यंत निरागसपणे पूजा अर्चा करत राहू. अशाने संचित साचत नसूनही कधीही योगधामी यात्रा होणार नाही. याचप्रमाणे समजा आपण ज्ञानी आहोत, आपल्यामध्ये भक्ती आहे, आपल्याला परमात्मा म्हणजे काय,
आणि त्याचा आणि आपला संबंध काय आहे हेही आपण जाणत आहोत. परंतु आपण कधीही स्वतःचा परमात्म्याचा ठाव घेतलाच नाही तर काय उपयोग? आपण मुक्त कसे होणार? मुक्ती प्राप्त होण्यासाठी आपण कर्मयोग म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायला पाहिजे. याचबरोबर आपल्याला आत्मज्ञान असायला पाहिजे. म्हणजे कर्मयोग करताना आपले प्राप्त कर्म सांभाळून आपली प्रत्येक हालचाल परमात्म्याच्या सन्निधी जाण्यासाठी केली जाते. अशा प्रकारे आपल्यामध्ये कर्म, ज्ञान याचबरोबर भक्ती असायला पाहिजे. तरच आपण परमात्म्याच्या सन्निधी जाताना निरपेक्ष वृत्तीने केवळ आत्मपरब्रह्म प्राप्त व्हावे यासाठी प्रयत्न करत राहू. आपण कर्म जन्मतःच बरोबर घेऊन येतो, परंतु ते कर्म कसे करायचे हे ज्ञान जन्माला आल्यावर काळानुरूप आपल्याला प्राप्त करावे लागते. आता जरी आपण या ज्ञानाप्रमाणे कर्म करू लागलो तरीही हे कर्म गतसंचित संपून मुक्त होण्यासाठी करायचे हे ज्ञान या जन्मी आपल्याला करून घ्यावे लागते. मुक्ती म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे योगधामेची यात्रा आहे. यामुळे असे ज्ञानयुक्त कर्म शुष्क कोरडे करून पुरे होत नाही. त्यामुळे जेव्हा याला भावभक्तीचा ओलावा, परमात्मा प्राप्तीची तीव्र ओढ, त्यासाठी अनावश्यक उपभोगांपासून वैराग्य याची जोड मिळते, तेव्हाच ती यात्रा योगधामे मार्गस्थ होते. दुसऱ्या शब्दामध्ये समजून घ्यायचे झाले तर एक उदाहरण म्हणून, जर आपण कर्मयोगानिमित्ताने एखाद्या तीर्थक्षेत्री गेलो की तेथे काम झाल्यावर आपण तेथील देवळामध्ये ध्यान साध्य करण्यासाठी बसू, किंवा एखाद्या निसर्गम्य ठिकाणी गेल्यावर आपण निसर्गाचा उपयोग अंतःकरणात उतरण्यासाठी निसर्गावर ध्यान साध्य करण्याचा प्रयत्न करू. भावभक्तीरूपी आगगाडी जेव्हा कर्म आणि ज्ञान या दोन रुळांवरून सुसाट धावते, तेव्हाच ती यात्रा योगधामी पोहोचते. श्रीमद भगवद्गीतेने कर्म आणि ज्ञान यांना सांख्य असे म्हटले आहे. आणि हे सांख्य साध्य होण्यासाठी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून त्यायोगे भक्ती साध्य करायला सांगितले आहे. कर्म आणि ज्ञान यांच्यामध्ये भिन्नता आहे. कर्म जड, दृश्य, गोचर आहे, परंतु ज्ञान सूक्ष्म, अदृश्य, अगोचर आहे. यामुळे हे दोन रूळ जरी एकमेकांपासून दूर असले, समांतर असले, तरी त्यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. तर त्यायोगे भक्तिरूपी आगगाडीची यात्रा योगधामे विनाविघ्न सुखरूप पोहोचेल. हे साध्य होण्यासाठी कर्म करताना त्यामधून ज्ञान दृश्य झाले पाहिजे. तसेच ज्ञान मुखामधून उद्घृत होताना त्यामधून कर्मयोग प्रवृत्तीचे दर्शन झाले पाहिजे. मूल हातपाय जोरात हलवत, मातेला आतून ढुशा मारत, मुखाने रडगाणे वाजवत, गाजावाजा करत, जन्मताच असे कर्म करत या जगात प्रवेश करते. परंतु पुढे शूशी झाल्यावर, भूक लागल्यावर, एकटेपणाची जाणीव झाल्यावर, जन्मसिद्ध रडगाण्याचा उपयोग केल्यावर कोणीतरी शुश्रूषा करायला धावत हजर होते. हे ज्ञान जन्माला आल्यावरच येते आणि त्यानंतर अशी शुश्रूषा करणाऱ्या मातेवर भक्ती जडते. अशा प्रकारे कर्म, ज्ञान, भक्ती यांचा संयम सिद्ध झाला की मग आनंदाने जगायला सुरुवात होते. बालपणाप्रमाणे अशा प्रकारे निष्पाप, निरागस, निकोप जगता आले पाहिजे. त्यासाठी जगताना कर्माची अगतिका, अत्यावश्यकता, आत्यंतिकता जाणली गेली पाहिजे. कारण एरवी संचित प्रारब्ध संपणे शक्य नाही. कारण कर्मयोग प्रत्येकासाठी अपरिहार्य आहे. यासाठी आवश्यक त्या ज्ञानाकडे त्याची गरज ही दृष्टी असायला पाहिजे. अनावश्यक अवांतर ज्ञान मिळाले की जीवनाचे आयुष्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही, हे ओळखले पाहिजे. आजकाल जनरल नॉलेज या नावाखाली किंवा खुळचटपणाखाली नको ते ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. त्यांच्या इवल्याशा मेंदूत विविध प्रकारचे ज्ञान पोत्यात भरल्यासारखे कोंबले जात आहे. याचा दुष्परिणाम या कोळ्या पिढीला भोगावा लागत आहे. त्यांना मनोरुग्णता यायला लागली आहे. याऐवजी
आपण ज्या जीवनोद्देशाची निवड केली आहे तेवढ्यापुरते ज्ञान गरज म्हणून घेतले पाहिजे. यासाठी भावभक्ती हा स्वभाव असायला पाहिजे. म्हणजे नैसर्गिकपणे स्वभावताच योगधामाची ओढ वेळीच लागते आणि योगधामेच्या यात्रेशिवाय आजूबाजूला खुणावत असलेल्या अन्य प्रवास होत नाही. येथे मुक्ती सहजावस्थेत प्राप्त होते. माझ्या 75 निमित्त लक्ष्मीप्रसाद महाराज पटवारी यांचे SM जोशी सभागृहात ज्ञानेश्वरीवर प्रवचन आयोजित केले होते. महाराजांनी फार अप्रतिम प्रवचन केले. त्यावेळी त्यांचे वय 18 होते. त्यांचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांनी फोनवर विचारल्यावर नियोजित सभागृहाचा पत्ता मी त्यांना सांगू लागलो. फर्ग्युसन रस्त्यावर डेक्कन जिमखाना, तिथून लकडी पूल ओलांडायचा अलका टॉकीज. मला पलीकडून काहीच प्रतिसाद मिळेना. माझे वय 75 आणि महाराज 18 वर्षांचे. वयाचा फायदा घेऊन मला महाराजांची जरा गंमत करावी असे वाटले. यामुळे मी त्यांना विचारले, महाराज डेक्कन जिमखाना माहीत आहे ना? त्यावर महाराज म्हणाले, हो, मी ऐकून आहे. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याला डेक्कन जिमखाना ऐकून माहीत होता. फर्ग्युसनचे विद्यार्थी कॉलेजमध्ये जितका वेळ असतात त्याहीपेक्षा ते जास्त वेळ डेक्कन जिमखान्यावर असतात हे पुणेकरांना निराळे सांगायला नको. मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. मी BMCCचा विद्यार्थी. PD ते MCOM अशी 6 वर्षे तेथेच हॉस्टेलवर राहत होतो. वर्षाला 2-4 दिवस अति पावसाचे वगळले तर एकही दिवस असा नाही की आमचा कंपू डेक्कन जिमखान्यावर आला नाही. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याला डेक्कन जिमखाना ऐकून माहीत होता असे जेथे असते तेथे कर्म करून अंतःकरण शुद्ध होते, कारण तेथे कर्मयोगाने आचरण होत असते. जेथे अंतःकरण शुद्ध असते तेथेच ज्ञानभक्ती प्राप्त होते, कारण भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान अशुद्ध अंतःकरणात प्रवेशही करू शकत नाही. तेथे ऐकता क्षणीच त्याची टिंगल करून त्या ज्ञानाला बाहेरचा रस्ता दाखविला जातो. अशा प्रकारे कर्मयोग करून झाल्यावर आत्मज्ञानाचा उपयोग आत्मकेंद्रित होण्यासाठी भावभक्तीने केला जातो. 3ही योगांचा संयम साध्य झाला तर ध्यान समाधी साध्य होण्यासाठी हे सर्व पोषक आहे. देह जीवित राहण्यासाठी कर्मयोग करून आवश्यक धन मिळवून उर्वरित वेळ आपण आत्मकेंद्रित कसे राहतो, आपण दार्शनिक कसे होऊ याकडे आपले लक्ष असते. तात्पर्य असे आहे की आपण जन्मतः सिद्ध असलेले कर्म ज्ञानयोगाने परंतु भावभक्तीने करत आपले प्रत्येक पाऊल, आपली प्रत्येक हालचाल भौतिक किंवा आध्यात्मिक अशा निरपेक्षपणे आत्मसन्निध होण्यासाठी करत असायचे. बस आपल्या हाती करण्यासारखे हे इतकेच आहे. बाकी सर्व प्रभूवर सोडून प्राप्त जीवन आनंदात जगायचे. हरिओम.